आज संडे होता, तर आज गणपती स्पेशल मेकअप करायचा होता निधीचा. निधीच्या मम्मीला निधीचा मेकअप करायचा होता आणि तो पण माझ्याकडूनच करायचा होता. तर काय मग निधी खूपच खुश होती. निधी सकाळी आली आणि मेकअप करायला बसली. अगोदर तर तिनं पूर्ण घरच बघून घेतलं, की आधी आपण दुसऱ्या पार्लरमध्ये गेलो होतो ना, आज इथं कुठं आलो? तर तिनं आधी पूर्ण घरच बघून घेतलं आणि त्याच्यानंतर मेकअप करायला बसली आणि मेकअप तिचा झालेला आहे. मी ती फॉरेवर 52चं प्रायमर यूज केलेला आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन केली फाउंडेशनची. फाउंडेशन फॉरेवर 52चंच घेतलेलं आहे. पावडर ॲप्लिकेशन केली स्विस ब्युटीची आणि आता आय मेकअपसुद्धा झालेला आहे. ब्लश ऑन केला, त्याच्यानंतर कंटोर केलं. कंटोर पण माझ्याकडे टचची पॅलेट आहे आणि त्याच्यानंतर हायलायटर होजोचं वापरलेलं आहे. तुम्हाला जर याचं लिंक पाहिजे असली तर तुम्ही मला DM करून सांगू शकता. आणि मेकअप बघा किती व्यवस्थित आणि किती छान झालेला आहे. आय मेकअप तर माझ्या कार्निवलच्या पॅलेटचाच आहे. कार्निवलची पॅलेट आता खूप महाग झालेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असली तर तुम्ही मला DM वगैरे लिंक वगैरे नक्की सांगू शकता, विचारू शकता. मी तुम्हाला नक्की शेअर करीन. आता निधीची हेअरस्टाईल केलेली आहे. निधीची हेअरस्टाईल झालेली आहे. त्याच्यामध्ये मला फक्त तिला फ्लावर अटॅच करायचे होते आणि हे फ्लावर तिची मम्मी घेऊन आली होती. कारण तिच्या मम्मीचं एक स्पेशल स्किल आहे, की त्या फ्लावर ज्वेलरी तयार करत असतात. ते पण घरच्या घरून मार्केटिंग करत असतात. तर तुम्हाला लागले तर निधीच्या मम्मीला नक्की फॉलो करा आणि मला तुम्ही सांगा लिंक वगैरे मी तिची तुम्हाला देऊन देईल. त्यांची मॅटर्निटी शूटसाठी पण त्यांचे ज्वेलरी वगैरे विकत जात असता आणि संक्रांतीच्या ज्वेलरीसुद्धा त्यांच्या विकत जात असता. ओके. तुम्हाला लागली तर मला लिंक वगैरे सांगा. मी तुम्हाला नक्की शेअर करीन तिची लिंक वगैरे. तर आता तिची हेअरस्टाईल करत असताना पोलन्स त्यांना ओरिजिनल भेटले नाही जिप्सीला. तर मग त्यांनी त्यांच्या घरामध्ये जे ज्वेलरी मेकिंगचे जे फ्लावर्स होते आणि पोलन्स होते ते घेऊन आल्या होत्या आणि त्यांना माहिती की पल्लवीताई काही ना काही जुगाड करून तयार करतच असतात. तर आम्ही तयार केलेला आहे तिला नारळी पौर्णिमेच्या लूकसारखं लूक केलेलं आहे. जसं कोळी लूक असतं तसं म्हणजे उचकलेले फ्लावर्स आणि पोलन्स पाहिजे होते. तर आता जुडा लूज झालेला होता, तर जुडा आम्ही त्याला पॅक केलेला आहे. हाफमधून आम्ही त्याला पिनमध्ये घेतलेला आहे आणि पुढे येऊन त्याला टच केलेला आहे. बघा, अर्ध्या ह्याच्यामधून पिन घेतली आणि पुढे जाऊन तिला टक केली. ओके. आणि आता एकदम टाईट आणि व्यवस्थित झालेला आहे जुडा आणि केस कुकडेच कुठंच असे बाहेर निघलेले नाही आहे आणि एकदम सेम दिसत आहे. आता ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी मी पोलन्स पॅकिंग करत आहे. तर किती सुंदर दिसत आहे बघा. तुम्हाला पण असे छान-छान मेकअप करायचे असले, तुमच्या घरी बसून तुम्हाला करायचे असले, तर तुम्ही मला माझ्या लिंकला शेअर करू शकता. तुम्ही ते बघू शकता. त्याच्यानंतर तिथं तुम्ही शिकायला भरपूर काही मिळणार आहे आणि तुम्ही ती लिंक बघू शकतात माझी. आमचं YouTubeचं चॅनल आहे पल्लवी ब्युटी पार्लर 1 हे आमची आयडी आहे Instagramची. ती पण तुम्ही फॉलो करू शकता आणि नवनवीन व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. माझी जी आयडी आहे त्या आयडीमध्ये पल्लवी ब्युटी पार्लर 1 ही आयडी Instagramची आहे. त्या Instagramच्या आयडीवरती मी मेकअप, स्किन आणि हेअर भरपूर टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं नॉलेज टाकलेलं आहे. त्याच्यानंतर माझं पार्लरचं सोडून शिलाई कामाचं पण तिथं असतं. ड्रेस, ब्लाऊज, नऊवारी पातळ यांचे व्हिडिओज वगैरे मी शेअर करत असते आणि पल्लवी धांडे या अकाउंटला माझं फक्त आणि फक्त शिलाईचंच काम आहे YouTubeला. तर YouTubeला जाऊन पण आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडलं असल्यास शेअर पण करा. ओके. आता दीदीची झालेली आहे हेअरस्टाईल कंप्लीट. तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर झालेली आहे आणि आमचे दीदीचे दात उंदराने कतरलेले आहे, पण खूप छान आणि सुंदर दिसते. आणि तुम्हाला पण असे मेकअप करायचे असले तर या, नक्की भेट द्या. आमचं पार्लर मोरेश्वर नगरला भुसावळ येथे आहे. जय स्वामीनारायण. तुम्हाला जर आवडलं असलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू. जय स्वामीनारायण.